कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी गाजवलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून काल देशभरात कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या विजयाचे प्रतीक आणि वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गडहिंग्लज येथे एका आगळ्या-वेगळ्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडहिंग्लजच्या वतीने 27व्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले। आज या ठिकाणी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडहिंग्लज यांच्या वतीनं कारगिल विजय दिवस आज या ठिकाणी 27 वर्षे होत आहेत। कारगिल विजय दिवस 26 जुलै 1999 रोजी अवघ्या काही दिवसामध्येच पाकिस्तानला चारी मुंड्या चित करत भारतीय सैन्य दलातील जवानांनी आपली शौर्यगाथा या ठिकाणी दाखवलेली आहे। आमच्यामध्ये माननीय प्रकाश पोडगाळे साहेब या ठिकाणी माझ्या बाजूला उपस्थित आहेत। 18,000 फूट समुद्र सपाटीपासून हाईट अशा ठिकाणी कारगिलच्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन त्यांनी आपले पराक्रम दाखवलेले आहे। या कारगिल युद्धामध्ये आपल्या तालुक्यातील पहिले शहीद झालेले जवान अशोक बाबूराव बिरंजे यांच्या या स्मृतीला या कारगिल विजयाच्या दिनी आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। त्याचबरोबर कारगिल युद्धामध्ये सैन्य दलातील अनेक शहीद जवान झाले त्यांना देखील या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि आमच्या वेलफेअर असोसिएशनतर्फे या ठिकाणी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळे व बिस्किट वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही उपस्थित डॉक्टर व मॅडम डॉक्टर साहेबांच्या सहाय्याने या ठिकाणी संपन्न करणार आहोत। तर या ठिकाणी मी संपूर्ण देशवासियांना कारगिल विजय दिनानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो। जय हिंद।